guys, welcome and welcome back to my channel. तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओचा टायटलमध्ये ॲज युजल समजलंच असेल, बट स्टील मी तुम्हाला एक शॉर्ट ब्रीफ देते की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंडपर्यंत अट्रॅक्टिव्ह ठेवणार आहे, एंडपर्यंत वेगळी प्लेसेस दाखवणार आहे जी तुम्ही आरेमध्ये एक्सप्लोअर करू शकता आणि एंडपर्यंत व्लॉग बघा गाईज. ओके, तर तुम्ही आता मी स्टार्ट करणार आहे माझ्या इथून सगळ्यात जवळ असलेलं गावदेवी मंदिर. आणि ते मंदिर खूप म्हणजे खूप जुनं आहे आणि तिथे तुम्हाला जी शांतता पीस मिळते ना, जे खूप लोक तिथे ना येऊन अभ्यासासाठी सुद्धा बसतात. आणि मुंबईमध्ये खूप ह्युमिडिटी असते, बट आरेमध्ये त्याचप्रमाणे बऱ्याच प्रमाणे कमी असते आणि तिथे खूप छान वाटतं, बसायला सुद्धा छान वाटतं आणि तिथे बसून मन सुद्धा लागतं आणि छानच आहे तिथे. तुम्हाला मी जाऊन दाखवेलच. पहिले मी स्टॉप घेणार आहे ते आहे गावदेवी मंदिर आणि त्यानंतर असेच अजून 3-4 मंदिर आहेत जिथे आपण जाणार आहोत. आणि त्यानंतर एक असं स्पॉट आहे जे पावसात तुम्ही मिस अजिबात नाही केलं पाहिजे. आणि फूड प्लेस मध्ये ना एक आहे, ती खूप फेमस आहे आणि खूप ओल्ड आहे आणि तिथे ऍक्च्युअल मध्ये आरे डेअरीचं जे काही आहे ना त्या टाइम पासूनच आहे. आता आरे डेअरी तर बंद झाली आहे, बट त्या वेळेपासूनची ती प्लेस आहे आणि त्याच्या आधी आय गेस असेल. आणि ती प्लेस आताही तीच सर्व करते. ती प्लेस तर आपण नंतर बघूया. तर आता मी इकडे इकडे बघते जस्ट बिकॉज श्रुतिका येणार आहे आणि आम्ही एकत्र जाणार आहे. खूप टाइम पासून बघते, ती येतच नाहीये म्हणून मी लेट होते. आणि हा मी आताची गाडी घेऊन आली आहे, तर मग ड्राईव्ह मी करणार आहे आणि श्रुतिका तुम्हाला मोस्ट ऑफ दिसेल आणि क्लिप्स घेताना, कारण की मलाच गाडी चालवता येते. पण आय एम वेटिंग की आता येईल बघूया. हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. वैष्णवी गाडी चालवते म्हणून तिचा कॅमेरा माझ्याकडे आहे. जे मी ऑलरेडी सांगितलंय ओके, हे मला नाही सांगणार बाई की असं होणार आहे श्रुतिका आल्यावर. मी उगवली आहे तर असं वाटत असेल की किती मस्त वातावरण आहे ना, आम्ही चाललोय कडे चाललं. तू सांगितलंस का? हा, सगळं सांगितलंय, म्हणजे मला की नाही टॉपिकच नाही ठेवलाय. तर लेट्स गो, आता आम्ही चाललोय. पहिल्यांदाच असते, मला माहित नाही गाडी चालवते. नंतर चालवली तरी छान लागेल. चालवेल बघू. असं इथून एंट्री होते. हा रोड, जो समोरचा रोड आहे तो पवईला जातो आणि माझा मागे जो रोड आहे तो स्टेशनला जातो. हा जो रोड आहे तो पवईला जातो आणि इथून पुढे आहे. तर आता आपण आलोय गावदेवी मंदिरात. इथे पहिले आपण दर्शन करूया, मग तुम्हाला मी जागा दाखवते प्रॉपर. लाईट गेलीये का काका? नाही, ऍक्च्युली काय 2 कनेक्शन आहेत ना, तर एक कनेक्शन तुटलं आणि एक कनेक्शन यांचं फक्त घरातलं लाईट येते. अच्छा, सीन हा झालाय की लाईट नाही आहे. लाईट होती बट आता ते पावसामुळे आणि आज बरोबर पाऊस पण चालू आहे, तर थोडं लाईटचं कनेक्शनचा इश्यू झालाय. तर आता इथे फक्त गावदेवी मंदिर नाही, गावदेवी म्हणजे देवीचं मंदिर नाही, हे मेन आहे. एंट्रन्सला आल्यावर पहिले गावदेवीचं मंदिर आणि त्यानंतर पुढे बरेच देवी देवतांचे मंदिर आहेत. आणि इथे एक मस्त मागे ना झाड पण आहे मोठं वडाचं. ती खूप मंदिर आहेत. मी वर्षोनवर्ष येते इथे. इकडे साईबाबांचं इथे. आता इथून इकडे बघा, इतकं मोठं वडाचं झाड आहे ना. खूप लोक त्यांचे 7 जन्माचे वादे करून गेलेत आणि खूप जुनं झाड आहे, खूप म्हणजे खूप जुनं झाड आहे. तुम्हाला कळतच असेल हे बघा.
खूप जुनं झाड आहे. आणि ना इथे लास्ट टाइम आलो ना तेव्हा एक पायनॅपलचं झाड होतं. अरे माझा कॅमेरा. मग लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा इथे एक पायनॅपलचं झाड होतं आणि इतकं छान होतं ना ते. छोटस आता दिसत नाही. हा मंकी कोणी असा केलाय बांधला इथे. ते हॉरर वाईब्स देतोय तो. अजून एक हनुमान मंदिर जे सध्या खूप व्हायरल जात आहे आणि इंस्टाग्रामवर पण खूप आहे आणि मी आतापर्यंत तिथे गेली नाही आहे, आजपर्यंत तरी नाही गेली आहे. तर ते हनुमान मंदिर श्रुतिका समोरून रेकॉर्ड का करते, तर ते हनुमान मंदिर बघायला आपण जाऊया. ह्याच्या जस्ट समोरच्या लाईन मध्येच आहे. आता श्रुतिकाने येताना बघितला पण होता बोर्ड, सो तिकडे जाऊया. इथे पाया पडलं एकदा की मग जाऊया. इथला आता तुम्हाला मी ऍक्च्युअल मध्ये दाखवते. इथे जागा आहे बसायला. हे सगळं स्पेस बघता, हे बघा, हे जे तुम्हाला बाकडे दिसतात, हे सगळं स्पेस आहे बसायला आणि इथे इतकी स्पेस आहे. हे मेन मंदिर आहे, ह्याच्या बाजूला मंदिरं आहेत छोटे छोटे आणि ऍक्च्युअल मध्ये इतकी स्पेस आहे बसायला. आणि हे तुम्ही लाईक मोस्टली जास्त करून तुम्ही समर्स मध्ये येताय तर तुम्हाला इथे खूप छान आणि गारवा वाटेल. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला ना पूर्ण सगळीकडे ना ग्रीनरी आहे, तर तुम्हाला ऑफकोर्स पूर्ण एरिया थंड वाटेल. आणि हे मंदिर एवढं भारी आहे, एवढं शांततामय आहे. खरंच खूप भारी वाटलं, पीसफुल वाटलं एकदम. आता इथूनच समोरच्या अपोजिट साइडला हनुमान मंदिर आहे, तिकडे जाऊया. तिथून व्ह्यू खूप छान आहे. ते क्रेझी आहे, क्रेझी. तर तिकडे तो रोड आहे समोरचा गावदेवीचा आणि हा इकडचा रोड जातो हनुमान मंदिरसाठी. तर इथून नाही, इथून सरळ जायचंय पुढे. पुढचा रस्ता इतका छान दिसतोय ना, तुम्हाला मी 2x करून, तुम्हाला पवई साईडला जाताना असा बोर्ड लावलेला दिसेल आणि तुम्ही जर पवईवरून स्टेशन साईडला येत असाल तर या अपोजिट साईडला दिसेल आणि समोर हा रोड जातो. तर तुम्हाला हा रोड इकडून स्ट्रेट दिसला. आता इथून आपण समोर जाऊया. हा रोड जातो पुढे, इकडून पुढून राईट आहे ना. हो, मॅप्स बघून चाललीये कारण राईट आहे मॅप्स बघून जाते कारण की मी पण फर्स्ट टाइम आली आहे. हा आहे बघ, इथे लिहिलंय, दाखव. इकडे लिहिलंय, इथून तुम्हाला वरती जायचंय. बोल काय बोलायचंय. नाही, पहिले रस्ता आम्हाला पार होऊ द्या. क्रेझी आहे, व्ह्यू क्रेझी आहे. थोडस पढाव आहे पार करायला, बट व्ह्यू क्रेझी मिळणार. भाई जायचं कुठून आहे. पुढे आहे अजून, मला वाटलं इथं थांबले, इथं मंदिर आहे. पुढे क्रेझी व्ह्यू येणार आहे. तर अशा प्रकारे खूप जास्त कष्ट केल्यानंतर फायनली आपण पोचलोय. माझ्या मागे मंदिर आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतोय तो एकदम छान आहे आणि इथून रस्ता सुद्धा दिसतोय जिथून मी आली आहे. तुम्हाला रोड दिसतोय की नाही माहित नाही, पण व्ह्यू तर दिसणारच आहे. तर जाऊया आपण वरती. इथे गाडी उभी केली आहे आणि इकडून वरती जायचं आपल्याला पायऱ्या चढून. हो, वाव 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 वाव, नाईस. दर्शन करते मग तुम्हाला दाखवते. माझ्या समोर जे छान भव्य दिव्य मूर्ती आहे, भव्य दिव्य, हो मला वाटतंय, आणि जे इतका छान नजारा आहे तो तुम्हाला मी आता दाखवते. ह्यासाठी आम्ही खूप मेहनत करून वरती आलोय आणि इथून आम्हाला कळालंय की इथे खाली एक असं काय बोलू शकतात, झरणा नाही बोलू शकत, असं थोडस ना रिव्हर टाईप फ्लो होत आणि ते इतकं छान दिसतंय. वा वा. इथून हा फिल्म सिटीचा व्ह्यू आहे. जिथे आम्हाला जिथे लाईक नॉर्मली मोस्टली कोणाला एंट्री नाही आहे, रादर दॅन द पीपल हु आर वर्किंग, जे तिथे काम करतात, जे फिल्म शूट्स वगैरे साठी आहेत त्यांनाच एंट्री आहे. पण इथे कन्स्ट्रक्शनचं जे काही चालू आहे ते सगळं दिसतंय फिल्म सिटीचं आणि बरेच सेट्सचे पण थोडेसे ओव्हरऑल व्ह्यूज दिसतात. पण खूप छान दिसतंय, जे काही दिसतंय ते छान दिसतंय.
छान व्ह्यू बघितला, थोडा वेळ थांबलो आणि आता इथून आम्ही जाणार आहे श्री स्वामी समर्थ मठ, जे इथून ऑलमोस्ट 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर जिथे आपण होतो तिथून फक्त 3 मिनिटाच्या अंतरावर आहे स्वामींचं मठ. आणि मला असं वाटतंय की मी डिक्की नको उघडायला, ती बंद नाही होणार. तर इथून तुम्हाला दाखवते. हा रोड आहे, इथून एंट्री आतमध्ये गेला की इकडे आहे. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. हॅलो हा मला जायचंय पाठवते. जसेच मी इकडे आले तो पण इकडे आला. इथे तुम्ही येतात तर तुम्हाला ओटी वगैरे पण आहे, तुम्ही ओटी वगैरे पण घेऊ शकता. खावं 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 इकडे गेला. आणि इकडे यायला रोड पण एकदम इझी आहे आणि इथे तुम्ही कोणतीही गाडी घेऊन येऊ शकता. हा डॉगी मध्ये इकडून तिकडून जातं. हे बघा, हे वरती. आणि आता इकडून आपण जाऊया महादेव मंदिरात. काय माहित, तो मला फॉलो करतोय. बघितलं. लकीली जास्त पाऊस पण नाहीये, आता पाऊस ऑलमोस्ट स्टॉप झालाय. आणि इथून आपण जाऊया एक महादेव मंदिरात आणि तिकडून मग जाऊया पवई डॅमला. हेल्मेट. वा, तिथेच राहिलं ना. हा हा. बसायला लागले भूक. हा, नंतर मिळणार नाही तर. आता मी ते खायला आले. इथे खूप काय आहे तसं. हा, उतर पहिले. उतरते. चलो गाइस, अब खाने को जाते हैं. आता आम्ही थांबलोय डोसा खायला, कारण की पुढे गेल्यावर आम्हाला पवई नंतर काहीच खायला नाही मिळणार. आणि श्रुतिकाला इथे पेस्ट्री पण दिसली. ए पॅनकेक पॅनकेक कुठे? खाय ते खात होते. आम्ही 3 टेम्पल करून आलोय. आता आम्हाला एक टेम्पल आणि एक पवई डॅम बघायचं. दिसलं. बॅक टू द ओजी ब्लॉगर. कारण की श्रुतिका व्हिडिओ बनवून फक्त गॅलरी मध्ये ठेवते. असं काम झालंय. श्रुतिकाचा फोन चार्जिंग आहे, माझा फोन डिक्कीतच आहे. पे करूया आणि मग वॉफल किंवा पॅनकेक. कोकोकोला पिली. गाईस, मी चॉकलेट बाउल मागवलेला आणि त्याची क्वांटिटी, प्राइस पण सांग ब्रो. प्राइस आहे 79च्या हिशोबाने ही व्हॅल्युएबल आहे. हा, तेवढं तर आहे, पण ही 79 मध्ये मोठं आहे. हा, मला वाटलेलं की थोडा मोठा येईल, बट ठीक आहे. 79च्या हिशोबाने इट्स ओके. आणि वॉफल इथे पहिल्यांदा ट्राय करणार आहे. बाकी पुढे जाऊन बघूया. जर अंधार नाही पडला तर डॅमला जाऊ. जुना चॉकलेट मिक्स आहे. ब्राउनी होती याची. काही समोरचा जो कारवाला आहे ना, लिटरली एवढा खरेडा चालवतोय ना, स्वतः ना पडणार होता जाऊन ना त्या कारवाल्याला असा खरेडा ओव्हरटेक केला. त्याचा नंबर दाखवला. शांतता नाही वाटतंय रे खूप. तर मंदिरात आलं, आवाज तुम्हाला इको येत असेल. आणि इतकं छान आहे ना मंदिर. पीस आहे, पीस. थोडा वेळ मी इथे बसणार आहे, तुम्हाला दाखवते.
इकडे एक डॉगी असतो. हाय हाय. श्रुतिका सोबत त्यांनी व्हिडिओ काढलाय ना. प्रत्येक मंदिरात एक कुत्रा असतो. करत व्हिडिओ काढते. हे बघ. स्वामींच्या इथे जो डॉगी होता तो नव्हता काढू देत ना. हा तो तो- हे घाबरत होता. तो नुसता पळून येत होता. इकडे छोटे छोटे देवी देवतांचे मंदिर आहेत. कधी कधी माझा कॅमेरा इकडे तिकडे होता तर तुम्ही थोडं ऍडजस्ट करा, कारण की मी स्टिक लावून रोज करत नाही. विठ्ठल रुक्मिणी. ए वाव, किती छान दिसते माझ्या मागे मंदिर आहे बघा. इथून किती छान दिसतंय. नाईस. मी इथे जाऊन येतो. ए बाजू हट. विठ्ठल रुक्मिणी. आणि अशा प्रकारे मंदिरं कव्हर करून झालेली आहेत. तुमच्यापर्यंत मला 4 मंदिरं दाखवायची होती जी आरेमध्ये आहेत आणि जी तुम्ही एकदा येऊन अनुभव घेतला पाहिजे की किती प्रसन्न वाटतं. आणि आजूबाजूला निसर्ग आहे, पूर्ण निसर्गाच्या यामध्ये पूर्ण. दाखव. हे बघा, इकडून पण निसर्ग, समोर पण, इकडे पण, मागे पण, पूर्ण निसर्गामध्ये आहेत. स्वामींचं मठ पण तसंच होतं. थोडंसं रेसिडेन्शियल एरिया होता साईडला. इकडे पण निसर्गात आहे. गावदेवी पण तुम्हाला दाखवलं, निसर्गात होतं. आणि तुम्हाला ते हनुमान मंदिर तर आठवत असेल, ऑफ रोडिंग, तर ते तर एकदमच निसर्गात आहे. तिथून तो व्ह्यू एकदम छान येतो. चलो. चलो काय. हा रोड खूप छान आहे. दाखव त्यांना. हा दाखव. आपले दोन अजून एक चॅनल इकडे असा कर. नाही तू, हा इकडे असा कर आपल्याला दाखवायला, म्हणजे ते पूर्ण दिसेल आपल्याला दाखवायला. हा, मला आवडतं खरवस. आणि इकडे लस्सी. खूप छान खरवस मिळतं. हा? लस्सी पण खूप मिळते. फेमस आहे. चलो गाईस, खानकाय डॅम ना. हा, मग अशी बोलली भुट्टा छान भेटतो. बुट्टा आणि आता पुढे आहे. बोलते लस्सी छान भेटतं, खरवस छान. अरे किती खायला. अरे हो, इथली लस्सी आणि खरवस आणि दूध, दहीचं आय डोंट नो, दूध आणि तूप हे सगळं खूप छान भेटतं. आणि डॅम इकडनं एवढं याच्यावर आहे. तर आता त्याच्या पहिलेच आहे आपलं ते लस्सी आणि हे सगळं. पहिले आपण बघूया, खरवस असेल ना तर मी लस्सीपेक्षा खरवस दाखव. हा आहे बघ, इथेच आहे. आलो आपण त्या स्पॉटला. आलो पण. हा आहे पवाईचं इथे रोड जातो, इथे टर्निंगलाच आहे. उलटा कर ना आजी, हा पाहिजे लगेच आलो. उलटा कॅमेरा करत नाही. आपण आधी खाऊन जातो. नंतर संपून जाणार ना खाऊन bro. जातं. संपून जाणार नंतर, म्हणून. ठीक आहे. हा, एकच घे मग. मलाई लस्सी 60 रुपये, केसर लस्सी 80 रुपये, मँगो लस्सी 80 रुपये. हा वाला रोड जातो पवईला आणि ह्या रोडच्या जस्ट या साईडलाच आहे. मलाई लस्सी कॅमेरा सोबत चिअर्स. आम्ही एकच घेतलं कारण की आम्हाला तुम्ही बघितलं आधी पण आम्ही खूप काय खाल्लं. आता जस्ट आम्ही गोड खाऊन आलो. गोड होणार आहे सगळं. अशी कवला लाईक सबस्क्राईब. तू पहिल्यांदा पिली. ठीक आहे, ठीक. माझं फर्स्ट टाइम नाही, स्त्रिकाचं फर्स्ट टाइम. मी तर पितेस, मी तर बऱ्याच वेळा पिली इकडून. आणि तुम्हाला मागेच ह्याच्या ना मागेच तबेल आहेत, तर ओरिजिनल आहेत. मागे बघ काय म्हशी आहेत. म्हणजे त्याच्यातून कन्वर्ट होऊन इथे बनतंय, ते पण एकदम प्युअर. इथे खूप काय आहे, मी तुम्हाला हे दाखव.
ते मेन्यू हा मेन्यू दिसतोय का गाईस तुम्हाला? हा नेटवर्कचा ना थोडं इकडे यायला लागेल. कॅश नाही आणली यार मी. कॅश नाही आणली ना मी. मग अशी ना गाईस एक मुलगा ना समोरच्या बाईकवर होता. छोटा मुलगा होता लहान. त्याची पूर्ण फॅमिली होती. तर तो पुढच्या साईडला बसलेला ऍक्टिव्हाच्या पुढे आणि बोलत होता की लाईक शेअर सबस्क्राईब कर दो गाईज मेरे चॅनल को, असा बोलत होता. मी असं ब्लॉगिंग करत होती ना त्याच्यासमोर. काय ग? त्यांना सांगत होती की तू मुलगा काय बोलत होता. लाईक शेअर सबस्क्राईब. छोटासा. घ्यायचे असे क्लिप्स वैष्णवी. मॅडम आम्हाला ऐकवतायत, बोला. अरे पण तो त्याच्या लोकांचे पर्सनल बोलतात ना. स्पेस मध्ये होता. अरे घ्यायचे लोकांना घ्यायचं, इन्व्हर्टर खेळायचं. आता मी माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी ना बदलते. 12% चार्जिंग ह्याला. बस झाला. हा प्रॉफिट आहे माझ्यासाठी की मी ऍडव्हेंचर कॉम्बो ह्याच्यासाठी घेतलाय की बॅटरी कधीही चार्ज करून 3 बॅटरी असल्यावर कधीही काढून युज करू शकतो. श्रुतिका बॅटरी काढ. संध्याकाळचे ते येऊ नका. बोल. 5-6 वाजल्यानंतर तर अजिबात येऊ नका. एवढं ट्रॅफिक आहे ना. ट्रॅफिक मुळे येऊ नका, बाकी हा सेफ्टी बाकी येऊ शकता फिरण्यासाठी, पण ट्रॅफिक मुळे तर यायच नाही. खूप ट्रॅफिक आहे. तर आता मी घरी आली आहे. खूप कष्ट करून ट्रॅफिक मधून गाडी काढून घरी आलं आणि श्रुतिका आहे अजून इथेच आहे. तर आता हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला सुद्धा कोणती प्लेस व्हिजिट करायची असेल तर प्रॉपर मी तुम्हाला दाखवलं तर आहेच कसं व्हिजिट करायचं, बट स्टील मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्लेसची गुगल मॅप लोकेशन देईल. लोकेशनच्या हिशोबाने आहे. फक्त जे मंदिर आहे ना हनुमान मंदिर, ते हनुमान मंदिर पण लोकेशनच्या हिशोबाने आहे ना श्रुतिका? हाय, लोकेशनच्या हिशोबानेच आहे. आणि इफ नाही तर तुम्ही लोकल्सचा विचारून जाऊ शकता. तुम्हाला 4 मंदिर आणि पवई डॅमला जाताना यायला, कारण की लेट पण झालेलं, ट्रॅफिक अजून लागलं असतं. लास्ट स्पॉट होता तो आमचा फूडवाला स्पॉट होता. लस्सी जिथे पिलो फेमस, तो लास्ट स्पॉट होता. तर मग अशा प्रकारे इथपर्यंत जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर अशा प्रकारे हा व्लॉग इथेच एंड होतोय. सॉरी. प्रत्येक व्लॉग मध्ये ही एकदा तरी कॉपीराईट साठी हे करते. जलवाया. तर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि अजून अशा व्हिडिओसाठी स्टे ट्यून आणि खूप सारं प्रेम दाखवा व्हिडिओजवर. लाईक पेक्षा जास्त व्ह्यूज शेअर करा, फ्रेंड्स सोबत. बाय.